सो मला फ्लॅग दिसला, मी तुम्हाला दाखवतो. तो फ्लॅग बघा कोणत्या साईडला फडकतोय. तिकडे तिकडे इकडे असं इकडे बघा. आणि ॲट द सेम टाईम हा फ्लॅग बघा. झेंडा चेंज करण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. हे बघा. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्सच्या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आजच्या दिवसाची सुरुवात माझ्या ड्रीम सिटी म्हणजे पुरीमधून होते. मला पुरीचं दर्शन खूप आधीपासूनच करायचं होतं आणि फायनली मी माझ्या ड्रीम सिटीमध्ये आहे. आणि आज मी माझ्या जगन्नाथांना भेटणार आहे. काल तसं आम्ही सिटी एक्सप्लोअर करून आलो आहे. आता फक्त नाश्ता वगैरे करून मंदिरात दर्शन करायला जायचं आहे. नाश्त्याला आज आम्हाला मस्तपैकी इडली सांबार आहे. इडली सांबार आणि चटणी मस्त आपल्या महाराष्ट्र आचार्यांमार्फत बनवलेली इडली आहे. आणि आम्ही सिटीपासून थोडंसं लांब आहोत. इथून आता रिक्षा करून आम्ही सिटीमध्ये जाऊ, मंदिरात जाऊ, दर्शन करू. पहिले तर जगन्नाथ स्वामींचं दर्शन करू, त्यानंतर मग सिटी एक्सप्लोअर करायची आम्हाला पूर्ण. सो चला, आजचा दिवस आपला पूर्ण दिवस पुरीमध्येच असणार आहे. आज जगन्नाथ दर्शन असेल आणि बाकी सिटी एक्सप्लोअर करूया आपण. सो सगळ्यात आधी नाश्ता करू आणि जाऊया सिटीमध्ये. पण इकडे नाश्ता चालू असतानाच इकडे आपला दुपारचं आचारी वाढला का काय? नाही ना, मला वाटलं आचारी वाढले का एक. झाला नाश्ता तुमचा? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला, आणि आज काय आहे मामा? हो मामा, आज वाटाणा बटाटा भाजी, आलू मटर, राईस और दाल. नाही एक ती एक नाही, ही माझी आहे. काची हा मग त्या ही माझी आहे. आता चपला बदली होईल तुम्ही भांडायला पुजे की नाही? बोल आता, भांडू नको मग सोडू. माझी चपला दे. मग फोटो काढ आमचं. काय रडतो. हे बघ सगळं रेडी आहे पण कपडे येत पाहिजे माझे. चला, फायनली खाली आलो नाश्ता वगैरे करून. आता जाऊया आपण मंदिरात. फोटो आला तुझा बाबू. बाबू आई फोटो काढते बघ. बाबू बाबू तिकडे बघ बाबा, आई फोटो काढते. बाबू बाबू लवकर. नवीन कॅमेरामॅन. नवीन बाबू बाबू बघत पण नाही रे. बघ ते बघ, स्माइल कसा असतो बघा. तीत 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 तीत. हे बघ काय तिची मागे बघ काय. ते काय रे, ट्रॅक्टर काय आहे? रिक्षा येते ना, त्याच्यात जायचं का आपण? माझ्या नका त्याच्या नका टाकू. चला, आता आम्ही काय टुट्टू शेट आणि मी मॅचिंग करून आम्ही ठरवलं नव्हतं. आमचं कोइन्सिडेंटली मॅचिंग झालं. काय बोंबाल, कोइन्सिडेंटली मॅचिंग झालंय. आणि आम्ही चाललो आता, थांब आम्ही चाललो आता जगन्नाथ स्वामींच्या दर्शनाला. बोल जय जगन्नाथ. सो गाईज, फायनली आम्ही पोचलो मंदिराच्या इथे. चला, आम्ही एक फोटो काढून घेतो सगळ्यांचा.
आणि मग आम्ही जाऊ दर्शनाला. चला गाईज, आमचं दर्शन वगैरे झालं. आलो. मंदिरात फोन अलाउड नाही आहेत. फोन सगळे आमच्या इथेच जमा केलेले. आणि हा व्ह्यू आपण बघूया, माझा ड्रीम व्ह्यू. आतमध्ये जसं मी कलश दर्शन केलं ना, आतमध्ये डोळ्यात पाणी आलेलं. एवढं छान वाटलं ना, एवढं प्रसन्न झालो ना मी दर्शन करून. तिन्ही मूर्ती ज्या बघितल्या, एकदम मन भरून आलं असं खरंच. मी रामेश्वरम धाम केला, बद्रीनाथ धाम केला आणि हा माझा तिसरा धाम झाला, पुरी धाम, जगन्नाथपुरी धाम. पण त्या दोन्ही धामपेक्षा मला इथे जी वाईब आली, इथे जो मन प्रसन्न झालं, ते खूप म्हणजे एक्सप्रेस नाही करता येणार शब्दात. परत परत असं सारखं वाटतं की कलशाकडे बघावं. आपण थोड्या वेळात दुसऱ्या साईडने जाऊ जिथून आपण आणि मगाशी आम्ही जेव्हा आतमध्ये होतो ना, तेव्हा आम्ही पण तो व्ह्यू एक्सपिरियन्स केला, जेव्हा हवा या साईडला होती आणि झेंडा त्या साईडला होता, ऑपोजिट साईडला. तो एक्सपिरियन्स करायला मिळाला मला. तिकडे आता दुसरा झेंडा दिसत नाही आहे या पूर्ण एरियात बघा. चला आपण जाऊया बाहेर. आता सगळे गेले. छान वाटलं. असं वाटतं परत एकदा तरी पुरीला अजून एकदा यावं. तर गाईज, आम्ही आता मंदिरातून रूमवर गेलो. मस्तपैकी मटरच्या भाजीने जेवलो. वरण भात मटरची भाजी होती. मस्त पोटभर जेवलो, थोडा वेळ आराम केला आणि आम्ही परत आलो आता जगन्नाथ मंदिराच्या इथे. कारण आता संध्याकाळी झेंडा चेंज होतो, तर आम्हाला झेंडा चेंज होताना बघायचं आहे. आणि मगाशी आमचं VIP दर्शन नाही झालं, थोडंसं लांबून दर्शन झालं. सो आम्हाला आता जवळून दर्शन करायचं आहे. मग आम्ही आता परत आलो आहे. आता जवळून दर्शन करू, झेंडा चेंज होताना बघू. मी ट्राय करेन की झेंडा चेंज होताना व्हिडिओ काढायचा प्रयत्न असेल माझा. बघूया कसं काय होतं. कारण मला दर्शन झाल्यावर परत बाहेर यावं लागेल फोनसाठी. मग फोनसाठी बाहेर येऊन आणि मग परत दुसऱ्या साईडने आत जाऊन आणि मग व्हिडिओ काढायला लागेल. सो बघूया आता, ट्राय करू कसं काय होतं. शेटचा मार खावा लागेल. शेटला टाकून शेट झोपला. सो चला, टू शेटची झोपायची वेळ होती त्यामुळे त्याला आणलं नाही. 5 वाजता उठला टू शेट आज, 12 वाजता झोपून. सो चला, आम्ही आता पोचलो मंदिराजवळ. ही मंदिराची गली. आम्ही इथून या गलीतून बाहेर आलो आणि बाहेर येताच समोरच अनंत कोटी ब्रह्मांड नायक मणिमा. तर गाईज, आमचं परत एकदा दर्शन झालं आणि यावेळेस एवढं जवळून आणि एवढं छान दर्शन झालं ना. जवळजवळ 15 ते 20 मिनटं आम्ही गाभाऱ्यातच होतो. असं मन भरून मूर्ती बघता आली. आणि आता काही मिनटातच हा झेंडा चेंज होणार आहे. हा झेंडा बदली होताना आम्हाला बघायचा आहे. इथून आम्ही पश्चिम द्वारला आहोत. पश्चिम द्वारवरून झेंडा चेंज होताना दिसेल, पण चेंज म्हणजे चढताना दिसणार नाही. मग त्यासाठी उत्तर द्वारला जायला लागेल. तुम्ही येता का मी जाऊ? येतो, मी येते. चल मग उत्तर द्वारला पटापट चला. पण चला आपण जाऊया उत्तर द्वारला. तिकडून आपल्याला चढताना पण दिसेल. आणि खरं सांगतो, एवढं भारी दर्शन झालं ना. बराच वेळ आतमध्ये होतो, मन भरून, डोळे भरून तिन्ही मूर्त्या बघता आल्या. खूप वेळ आतमध्ये होतो. नंतर मग मी चाललेलो, बाहेर निघत होतो. अचानक त्या पुजाऱ्याने हात पकडला, मला जवळ खेचलं आणि प्रसाद दिला. ती पेटी दिली प्रसादाची. आणि तिथे हे होतं, ते काय बोलतात, त्याच्यावर डोकं टेकून ठेवलं माझं. एवढं प्रसन्न झालं नाही. चला आपण आता बघूया झेंडा चेंज होताना. आणि हां, रुपेश दादांनी संकल्प दिला आहे आजचा झेंड्याचा. सो आजचा झेंडा रुपेश दादाच्या संकल्पाचा आहे. सो ते लोक आतमध्ये थांबले. झेंडा त्यांनी संकल्प दिला आणि ते आतमध्ये थांबले आतमधून बघायला. मला तुम्हाला दाखवायचं होतं झेंडा चेंज होताना, म्हणून मग मी बाहेर आलो आहे. तर मी आलो उत्तर द्वारच्या इथे. तर गाईज, आता मी अजून एक गोष्ट बघितली. कधीपासून मी तेच शोधत होतो की दुसरा फ्लॅग कुठे बघायला मिळेल, की मला ते दाखवता येईल की एक फ्लॅग या साईडला, एक फ्लॅग त्या साईडला.
सो मला फ्लॅग दिसला, मी तुम्हाला दाखवतो. तो फ्लॅग बघा कोणत्या साईडला पडतोय. तिकडे तिकडे इकडे असं इकडे बघा. आणि ॲट द सेम टाईम हा फ्लॅग बघा. सो आता झेंडा चेंज करण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. हे बघा. हे आता जुना झेंडा आहे तो काढतायत आणि त्याच्या जागेवर नवीन झेंडा लावतील. आणि आजचा झेंडा जो आहे तो रुपेश भोकरेंच्या संकल्पाचा आहे. रुपेश भाऊंनी संकल्प केला. अरे पहुंच जाएंगे यार.
स्वतः झेंडा चेंज करून झालेला आहे. आणि एक गोष्ट मी कधीपासून नोटीस करतोय, कळशाजवळ खूप पक्षी जमा झालेत बघा. जेव्हापासून झेंडा चेंज करायला घेतलाय तेव्हापासून पक्षी जमा झालेत. तर गाईज आम्ही आता निघालो. कोण बोलते सांग, मला सांगते कोण बोलते. दिवा आपल्या इकडे पण भेटतात दगडाचं. दगडात तेलाचा दिवा बघितला आणि तुपाचा दिवा बघितला आणि दगडाचा दिवा लागतात. साईबाबांनी तर पाण्याचं पण पेटवलेलं आहे. तो आम्ही निघालो आता. आता यांचं असं ठरलंय, यांचं वहिनी यांचं असं ठरलंय की शॉपिंगला तू आम्हाला हजाराची साडी घेऊन देणार तुम्हाला मी काय बोललो, 1,000 रुपये द्या, एक रील बनवा, मी तुम्हाला 4,000 हजाराची साडी देत आहो. नको बोलतान आता कसा अभी साप सूंघ गया. अरे नाही काल तुझ्या बरबा असताना तुम्ही आम्हाला रिक्षाच्या उतरवून तुम्हाला मी भाजी आणायला सोबत देता. भाव काढा उद्या मी तुम्हाला घेऊन लाईट सोडले बघा. चला जय जगन्नाथ. आणि जसं मी तुम्हाला मगाशी बोललो, रुपयादादांनी संकल्प सोडला आणि तो झेंडा वरती लावलाय. तर तो झेंडा वरती लावल्यानंतर काय रे? जय जगन्नाथ. तो झेंडा वरती लावल्यानंतर जो जुना झेंडा होता तो रुपयादादाला गिफ्ट दिला. तुझ्या गळ्यात आहे आता. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ बापू. चला आता सगळ्या लेडीज मंडळी जातील शॉपिंगला. आम्ही आणि रुपेश दादा आम्ही जाऊ बीचवर. चंद्रभागा बीच बघायचा आहे, स्वर्गद्वार बघायचा आहे. तिर्री तर काय आता आम्ही ते लोक गेले शॉपिंगला, आम्ही आलो बीचवर. तिथे स्वर्गद्वार आहे, स्वर्गद्वार समोर आहोत. पुढे गेलो तर अजून गोल्डन बीच वगैरे आहे. मी नाना आणि रुपया दादा आम्ही तिघं आलो. इकडे लाटा फुल जोरात का नाना? हो एकदम जोरात जोरात आहेत एकदम लाटा. ही वालू जास्तच नरम आहे, जशी पाय रुपतात डायरेक्ट आतमध्ये. चलो इकडे शंख ठेवला विकायला, शंख. चलो आपण सीशेल्स वगैरे आहेत इथे, मी तुम्हाला दाखवतो. बरेचसे आयटम्स आहेत. शंख हे सगळं पॉलिश केलेले शंख असतात. ओरिजिनल वेगळा आणि पॉलिश केलेला वेगळा. मला इकडून दाखवतो आता.
तर चला आम्ही पोचलो रूमवर आणि इथे आलोय तर इथे जेवण रेडी नाही आहे पण जेवण रेडी करून ठेवलं आहे. म्हणजे मंचुरियन फ्राय केलेत, राईस रेडी आहे, सूप रेडी आहे. हां सूप तर रेडी आहे, शेजवान चटणी शेजवान चटणी रेडी आहे. भाऊ दिसते दुवार तर भारी. original वाली. चला आपण आता सूप पिऊया. आज नाश्त्याला सूप आहे. सूप पितो हा नाही अजून 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 तर चला आम्ही सूप वगैरे पिऊन घेतो. बघूया सूपची टेस्ट कशी आहे. सो चला आम्ही आलो जेवायला. आज ऑन डिमांड चायनीज बनवलेलं आहे. फ्राईड राईस, मंचुरियन चिल्ली, शेजवान राईस आणि मगाशी सूप होता. कशी टेस्ट ना ना बेस्ट एकदम बेस्ट. कशी आहे टेस्ट? चांगली टेस्ट चांगली आहे. परत घेऊ ना? परत गरम गरम खायला बरं वाटतं. हा थंडी आहे आणि गरम गरम गरमच बरं वाटतं. हो. चला आम्ही जेवण करून घेतो.